शुभ सकाळ मंडळी. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आंघोळ झाली, त्याच्यानंतर बत्ती केली. आज माझा दिवस आहे, तुम्हाला दाखवते. बत्ती केली. बाबू बोलला की मम्मी पास्ता पाहिजे. पास्ता आणलेलं होतं घरात, मग पास्ता बनवायला घेतलं. त्याला पास्तामध्ये साधाच पास्ता आवडतो, कांदा टोमॅटोस एवढंच, बाकी काय घातलेलं त्याला आवडत नाही पास्त्यामध्ये. आणि तो बघत होता शिजलं पास्ता की नाही. त्याच्यानंतर ही आमच्या बाजूची आली, त्याला काय सांगायला, उठलास की नाही. एक आमच्या बाजूची ती मला भेडं घेऊन गेलेली होती, ती द्यायला आलेली. त्याच्यानंतर त्यांना घावणे पण दिले. मग मी पास्ता करायला घेतलं, कढई गेलं. बाबू बोलला लवकर बनव मम्मी, मला भूक लागली आहे. म्हणून त्याच्यात त्याला काय साधाच पास्ता घेतला बनवायला. फक्त चिली सॉस आणि जरा टाकले, टेस्ट त्याने चांगलं येते तेवढंच. कोथिंबीर कढीपत्ता टाकायला देत नाही तो त्याला, कारण आवडत नाही. आणि पास्ताचा जो मसाला होता तो टाकला, जराशी हळद टाकली त्याच्यामध्ये. त्याला साधाच आवडतो, बाकी तो काय हे करायला सांगत नाही, काढायला सांगतो त्याच्यात. बनवल्यानंतर बोललो मम्मी दे असं सांगत होता, पास्ता दे म्हणून. त्याला लवकर द्यायची होती, टाईम. पास्ता शिजायला देत ना. पास्ता जसं शिजला तसं लगेच तो खायला बसला, मम्मी दे खायला म्हणून. त्याच्यानंतर ह्यांच्याने आमच्याने मार्केटमध्ये दुपारसाठी चिकन आणलं होतं. चिकन मी बोलले, हा बाबू बोलला चिकन पाहिजे आहे मम्मी म्हणे. मी मालवणी पद्धतीत आमचं वाटप काढत होती. मी यांना बोलले चिकन घेऊन आले, हे मी साफ करत होते, तोपर्यंत मी वाटप काढत होती. आम्ही वाटपामध्ये कांदा, लसूण, आलं आणि खोबरं ह्याच्यात घालतो. खोबरं आम्हाला पाहिजेच वाटपामध्ये. त्यामध्ये तिकडे कांदा शिजत होता, तोपर्यंत म्हटलं कुकर लावूया. बाबू नाही तर बाबू लवकर जेवण पाहिजे म्हणून त्याला सांगत, तो पाहिजे असतं त्याला लवकर जेवण. त्याच्यासाठी कुकर इकडे लावत होती, तिकडे खोबरं पण, दोन्ही काम करत होती लवकर फास्ट होण्यासाठी. कारण दुपार झालेली, वेळ पण झालेला. त्याच्यासाठी करत होते. मग कुकर लावला, तोपर्यंत इकडे तोपर्यंत कांदा भाजला. मग त्याच्यामधलं कांदा भाजला तर खोबरं हे भाजून घेऊ. तरी पण बाबू येऊन मध्ये मम्मी झालं काय विचारत होता. येऊन याच्यात मग खोबरं होतं ते घासलं, त्याच्यात भाजलं. खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच्यात कुकरची पण तिकडे शिट्टी झाली, कुकर पण बंद करून घेतला. भात झालेला त्याच्यामध्ये मिक्स करायला. खोबरं कारण बारीक गॅसवर भाजावं लागतं, त्याच्यामुळे जरा टाईम लागतो भाजायला. पण खोबरं भाजून झालं नंतर ह्यांच्याने चिकन साफ करून घेतलं. ह्यांच्यानेच घेतलं चिकन साफ करून, कारण मी नाही केलं होतं. मग मसाले लावले याच्यात बाबूला जसं आम्ही गावाला बनवून खाल्लेलं तसं त्याला चिकन पाहिजे होतं. पण तसं काही इकडे होत नाही आहे. मम्मी मला तसंच चिकन पाहिजे, नाही तर तो चिकन खात नाही, फक्त चिकनचा रस्साच खातो. पण जोपर्यंत गावाला त्याने खाल्ला आहे म्हणून त्याला तसं चिकन पाहिजे आहे, गावाला खाल्लं म्हणून. नाही तर फर्स्ट टाईम तो बोलला चिकन पाहिजे आहे मम्मी म्हणून, नाही तर चिकन खायला बघत नाही. पण गावाकडे सगळीजण होती म्हणून ते बनवलं. तसा थोड्या चिकनचा रस्सा बनवूया म्हटलं. रस्सा भातासोबत खायला. भाकरी आमच्याकडे कोण जास्त खात नाही, दुपारची संध्याकाळचीच भाकरी असते, त्यामुळे भातासोबत रस्सा फक्त खात होतो. रस्सा मी कांदा घातला आणि फक्त टोमॅटो घालून रस्सा आणि कढीपत्ता त्याच्यात टाकते, आणि मालवणी मसाला आहे आमचा ते टाकतो. आणि चिकनचा रस्सा बनवून घेतला बाबू. त्याच्यानंतर परत मम्मी झालं काय असं विचारत असतो, झालं काय करून. त्याला भूक लागली की त्याला सहन नाही होत, भूक त्याला लागली की लवकर जेवण पाहिजे असतं. असं आहे, टाईम झाला की पाहिजे त्याला जेवण. मालवणी मसाला टाकून घेतला आमचा. त्याच्यानंतर ते चिकन हे करून घेऊया. जरासं मग शिजच ठेवला, जरासं बारीकच गॅसवर फ्राय करून घेतलं पहिलं ते. नंतर पाणी घातलं थोडं, आणि वर पाणी घातलं, जास्त पाणी घातलं नाही, कारण म्हटलं असंच जरा शिजच ठेवूया ते पाण्यात थोडंसं घालून. मग दुसरं फ्राय करायचं होतं ते, म्हटलं तवा गरम करून त्याच्यात तेल घातलेलं, गरम करून ठेवलं, त्याच्यामध्ये म्हटलं ते घालूया. फ्राय करायचं लगेच फ्राय करायला घेतलं.
फ्राय करायला घातलं त्याच्यात. म्हटलं बघूया होते का. नंतर जेवण झालं. असं बाबू बोला चल मम्मी लगेच दे मला. हा बघा बाबू आमचा जेवतो, बोलतो मम्मी मस्त झालं. फर्स्ट टाईम त्याने चिकन खाल्लं इथे, नाही तर तो चिकन खायला बघत नाही. ओके बाय बाय मंडळी.